तर एका बाजूला सरकारकडनं डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकारने शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोठी घोषणा केलेली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाई केली जाणार आहे। येत्या मार्चमध्ये होणाऱ्या अधिवेशनामध्ये याबाबतचा नवा कायदा आणणार असल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। नव्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधामध्ये कठोर कारवाईची तरतूद असणार आहे आणि नाशिकमध्ये व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची बैठक आज कृषी मंत्र्यांनी घेतली होती आणि त्यानंतर आता कृषी मंत्र्यांनी नवा कायदा आणणार असल्याची मोठी घोषणा केलेली आहे। अशा ठिकाणी जर पीक विमा काढला असेल, अशा लोकांनी पैसे घेतले असतील तर त्यांच्यावरती आम्ही कारवाई 100% करणार। कारण अशा केसेस काही निदर्शनास आलेल्या आहेत आणि त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये घोषणा केलेली आहे की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। आमच्याकडनं कुठल्याही विमा अधिकाऱ्याला, एजंटला किंवा कोणत्याही कंपनीला आम्ही पाठीशी घालणार नाही, हे तुम्हाला मी ठोसपणे सांगतो। शक्य झालं तर मी मार्च अधिवेशनाचा कायदा आणण्याचा विचार आहे मला।